गणित कठीण वाटतंय मग तुम्ही अजून मराठी लेक्चरवालीकडे आलाच नाहीत. नमस्कार मित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत वर्तुळाचा सराव संच 42. इतक्या सोप्या पद्धतीने की परीक्षेत मार्क मिळवणं आता एकदम डाव्या हाताचा खेळ ठरेल. चला तर मग सुरुवात करूया. बघा, हा जो काही सराव संच आहे हे सोडवण्यापूर्वी आपल्याकडे 2 सूत्र हवी आहेत. पहिलं आहे ते व्यास. ह्याचं सूत्र काय आहे रे? 2 गुणिले त्रिज्या. काय आहे? 2 गुणिले त्रिज्या किंवा परिघ ह्याचं सूत्र आहे. जर त्यांनी व्यास दिला असेल तर पाय डी किंवा जर त्रिज्या दिली असेल तर 2 पाय आर. आणि त्या पायची किंमत काय आहे रे? 22/7 किंवा 3.14. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला तर प्रश्न पहिला सोडूया. काय आहे प्रश्न पहिला? बघा की खालील सारणी पूर्ण करा. सारणीमध्ये आपल्याला त्रिज्या, व्यास आणि परिघ दिलेत. त्यामध्ये पहिलं गणित आहे त्याला फक्त काय दिली आहे रे? त्रिज्या, व्यास आणि परिघ आपल्याला काढायचं आहे. बघा, एका वर्तुळाची त्रिज्या किती आहे रे? 7 सेमी आहे. तर आता जो काही व्यास आहे ह्या व्यासचं सूत्र काय आहे? बघा, हे जे काही पहिलं गणित आहे यामध्ये व्यास बरोबर 2r. आता आर म्हणजेच काय रे? त्रिज्या. लक्षात आलं का? आणि व्यास म्हणजे काय? डायमीटर. लक्षात आलं का? बघा, 2 गुणिले आता त्रिज्या किती आहे रे? 7 सेमी. किती आहे? 7. म्हणजेच काय येणार आहे? बघा 7 दुने 14. काय येणार आहे? 7 दुने 14 सेमी. व्यास किती आला रे? 7 दुने 14 सेमी. लक्षात आलं का? त्यानंतर आता आपल्याला काय काढायचं आहे? तर आपल्याला काढायचं आहे दुसऱ्यांदा परिघ. आता परिघ बरोबर. आता परिघचं सूत्र काय आहे? आपल्याकडे जर व्यास असेल म्हणजे व्यास मी आत्ता काढला आहे तर लगेच परिघाचं सूत्र ठेवूया. काय आहे? पाय डी. आता पायची किंमत काय आहे रे? तर पायची किंमत आहे 22/7 गुणिले आता हा जो काही डी म्हणजेच व्यास आहे तो किती आहे रे? 14 सेमी, जो आत्ता आपण काढलेला आहे. तर तो काय येणार आहे बघा रे? आता ह्यांचा जर मी काय केलं रे? बघा 7 × 7 7 दुने 14. मी काय केलं? 7नं भाग लावला तर काय येणार आहे? बघा इथे येणार आहे 22 गुणिले 2 म्हणजे 22नं मी जर ह्या 2ला गुणलं तर काय येणार आहे? 22 दुने 44. म्हणजेच परिघ किती आला रे? 44 सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला काय विचारलं होतं? व्यास, त्रिज्या दिली असता व्यास आणि परिघ काढला. चला लगेच लिहून घेऊया. व्यास किती आला आहे बघा? तर व्यास आला आहे 14 सेमी. काय आला आहे तो? 14 सेमी. आणि परिघ किती आला आहे? परिघ आला आहे 44 सेमी. आता बघा, जे काही दुसरं गणित दिलं आहे, दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला त्रिज्या दिलेली नाही, व्यास दिला आहे 28 सेमी आणि आपल्याला परिघही काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काय करूया? बघा, आपल्याला काय दिलं आहे? व्यास दिला आहे 28 सेमी. तर आपण पहिल्यांदा काय करू? त्रिज्या काढून घेऊया. म्हणजेच जी काही त्रिज्या आहे दुसऱ्या गणितामध्ये त्रिज्या काढण्यासाठी मी काय केलं बघा रे? व्यास भागिले 2. काय आहे? व्यास भागिले 2. आता व्यास भागिले 2 का? कारण व्यास हा नेहमी त्रिज्येच्या काय असतो रे? दुप्पट असतो. मग व्यास किती आहे रे? 28 भागिले 2. लक्षात आलं का? चला हा जो काही 2 काय करूया? 28ला भाग देऊया. बे एके बे, बे एके बे, बे चौक 8. म्हणजेच जी काही त्रिज्या आहे ती किती आली रे? ती त्रिज्या आली 14 सेमी. काय आली ती त्रिज्या? 14 सेमी. आणि आता बघा, आपल्याला व्यास किती दिला आहे? 28 सेमी. तर आपण परिघ काढू शकतो. तर काय येणार आहे बघा? परिघ बरोबर सूत्र काय येणार आहे? पाय आणि डी. चला पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले हा जो काही डी डायमीटर म्हणजेच व्यास किती आहे रे? 28 सेमी. चला लगेच किमती ठेवूया. चला आता बघा, ह्या 7नं काय करूया? 28ला भाग देऊया. 7 × 7 7 चौक 28. आता कोणत्या संख्या उरल्या रे? बघा 22 गुणिले 4. चला ह्या 4नं काय करूया? 22ला गुणूया. काय येणार आहे? 4 दुने 8 आणि 4 दुने 8. म्हणजेच परिघ किती आला रे? 88 सेमी. लक्षात आलं का? आपल्याला 28 सेमी व्यास दिला असता त्याची जी काही त्रिज्या आहे ती किती आली रे? ती आली 14 सेमी. काय आली ती? 14 सेमी. आणि त्या वर्तुळाचा जो काही परिघ आहे तो परिघ किती आला रे? 88 सेमी. किती आला तो? 88 सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता जे काही तिसरं उदाहरण आहे, तिसऱ्या उदाहरणामध्ये त्रिज्या आणि व्यास आपल्याला काढायचं आहे. आपल्याला परिघ दिला आहे. परिघ किती दिला आहे रे? 616 सेमी. तर आता कसं काढायचं बघा तो परिघ? तर पहिल्यांदा आपण काय करूया? जे काही परिघाचं सूत्र आहे ते परिघाचं सूत्र लिहूया. परिघ म्हणजे सर्कम्फरन्स. आता सर्कम्फरन्स बरोबर काय येणार आहे बघा? पाय इंटू डी. डी म्हणजेच काय रे? डायमीटर. ह्यालाच व्यास म्हणायचं. आता आपली पायची किंमत किती आहे रे? तर पायची किंमत आहे 22/7 गुणिले
व्यास आपल्याला काढायचा आहे आणि परिघ आपल्याला किती दिला रे, तर परिघ दिला आहे 616 सेंटीमीटर. मग मी तर किंमत लिहिते 616. आता बघा हे जो काही डीची किंमत काढण्यासाठी मी काय केलं, हे जे काही गुणाकारामध्ये असणारे 22/7 इकडे जर नेले तर ते काय होणार आहेत बघा, 616 इकडे गुणाकारामध्ये असणारे, इकडे काय होणार आहे, अंश आणि छेद बदल होणार आहे. तर ते काय होतील बघा, गुणिले हे काय होणार आहे, 7 वरती आणि 22 खाली. लक्षात आलं का, बरोबर डी म्हणजेच व्यासची किंमत मी काढू शकेन. आता बघा काय केलं, 22 आणि 616 हे नक्की कुणाच्या पाड्यात येतात, इथे एक स्थानी 2 आहे, इथे 6. तर मी काय करते रे, 11ने भाग देते. बघा रे 11ने जर भाग दिला तर काय येणार आहे, 11 2 22. लक्षात आलं का. त्यानंतर 11 5 55. लक्षात आलं. बघा 61मधून 55 गेले तर उरले किती रे, तर उरले 6 आणि 11 सक 66. किती आले, 11 सक 66. आता इकडे पुन्हा बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी काय केलं रे, इथे आहे 2, इथे आहे 56, पुन्हा ह्या 2 ह्या 56ला भाग जातो म्हणून त्यालाही भाग लावला. बघा बे के बे, बे 2 4. लक्षात आलं का. 5 4 गेला, उरला 1 आणि बे 8 16, बे 8 16. आता काय उरलं बघा रे, जर मला ह्या डीची किंमत काढायची असेल तर काय उरलं, 28 गुणिले 7 बरोबर डी. चला 7नं काय करूया, ह्या 8ला गुणूया. काय येणार आहे बघा, 7 8 56 6, हातचा गेला 5, 7 2 14, 14 अधिक 5 काय आले रे, 19. काय आले, 19. म्हणजेच 196 सेमी हा काय आहे रे, आपला व्यास आहे. डी म्हणजेच काय आहे, आपला व्यास आहे. लक्षात आलं का. आता बघा आपल्याला व्यास तर निघाला, मग आता आपण काय करूया, त्रिज्या काढूया. आता त्रिज्या काढण्यासाठी काय करावं लागेल बघा रे, ही जी काही त्रिज्या बरोबर काय आहे रे, व्यास भागिले 2. व्यास भागिले 2 का, कारण त्रिज्याच्या दुप्पट काय असतो रे, व्यास असतो. म्हणून मी काय केलं रे, व्यास भागिले 2. व्यास किती आहे, 196/2. चला ह्या 2ने काय करूया, हा जो काही 196 आहे त्याला भाग देऊया. बे की बे, बे 8 16. लक्षात आलं का. सॉरी 92 18, 92 18 हातचा गेला, 19 म्हणून 18 गेला, उरला 1 आणि बे 8 16. पुन्हा एकदा लक्षात घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो, काय येणार आहे, बे के बे, 92 18 इथे 9 येतात. लक्षात आलं का. म्हणजेच हा भागाकार आहे, तो भागाकार काय येणार आहे, 98 सेमी. काय येणार आहे, तो 98 सेमी. लक्षात आलं का. बघा जो काही आपल्याला परिघ दिलता, परिघावरून आपण काय काढलं रे, व्यास काढला. तर तो किती आला, तर तो व्यास आला 196 सेमी. काय पहिल्यांदा आला आहे तो व्यास 196 सेमी. सेमी म्हणजे सेंटीमीटर. आणि त्रिज्या किती आली रे, 98 सेंटीमीटर. काय आली, 98 सेंटीमीटर. आता त्यानंतर चौथं गणितही असंच आहे. काय आहे बघा चौथं गणित, की आपल्याला त्रिज्याने व्यास काढायचा आहे, आपल्याला परिघ दिला. चला मग सोडूया. बघा आता चौथ्या गणितामध्ये सुद्धा आपल्याला ही स्टेप फॉलो करायची. काय आहे बघा, परिघ. परिघ म्हणजेच काय, सरकमफरन्स बरोबर काय आहे ती किंमत, 72.7. काय आहे बघा, 72.6 सेमी. हा काय आहे, त्या वर्तुळाचा परिघ. आता बघा चला लगेच परिघाचं सूत्र काय आहे, पाय डी बरोबर 72.6. लक्षात आलं का. चला लगेच किमती ठेवूया आणि आपण काढूया. पायची किंमत किती आहे बघा, 22/7 गुणिले डी. डी म्हणजेच काय, व्यास. आणि परिघ किती दिला आहे, 72.6. चला आता ही जी काही डीची किंमत काढण्यासाठी मी डी इथेच ठेवला आणि हे जे काही गुणाकारामध्ये असणारे 22/7 आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे बघा रे, तर 72.6 गुणिले अंश आणि छेद बदल होणार आहे. तर ते काय होणार आहेत बघा, 7/22. लक्षात आलं का. आता पुन्हा बघा हे जे काही दशांश चिन्ह आहे, हे दशांश चिन्ह घालवायचं आहे मला. तर काय करावं लागेल रे, तर ह्यासाठी मला काय करावं लागेल, छेदामध्ये 10 घ्यावं लागेल. काय करावं लागेल, छेदामध्ये 10 घ्यावं लागेल. चला मी अजून एक स्टेप वाढवते आणि काय होईल बघा, 72,726/10 गुणिले 7/22. लक्षात आलं का. दशांश चिन्ह घालवण्यासाठी मी काय केलं रे, छेदामध्ये 10 घेतले. छेदामध्ये 10 घेतले तर इथलं दशांश चिन्ह निघून जातं. आता आपल्याला भाग लावणं सोपं होईल. कसं होईल बघा रे, जो काही हा बघा मी काय करते, 11 2
22 लक्षात आलं का. त्यानंतर 11 सख 66, त्यासोबतच 72मधून 66 गेले तर उरले किती रे, तर उरले 6. पुन्हा 11ने भाग जातो, 11 सख 66. आता बघा इथे आहेत 2, इथे उरले 66. पुन्हा ह्या 2 काय होईल रे, 66ला भाग जाईल. म्हणून पुन्हा एकदा मी भाग लावते बघा. बेक्के बे, बेत्रिक 6 आणि बेत्रिक 6 लक्षात आलं का. म्हणजेच इथं काय आलं 33. आता बघा काय काय उरलं, तरी इथे उरला 33 गुणिले 7 आणि छेदामध्ये काय उरलं रे, 10. काय उरलं, 10. आता बघा मी काय करते, ह्या 7ने काय करते रे, 33ला गुणते. तर काय येणार आहे, 7 त्रिक 21ची 1, हातचा गेला 2, 7 त्रिक 21, 21 अधिक 2 23, 23 छेद 10. बघा रे आता कोणत्याही संख्येला भाग जातो का, तर नाही. मग मी ह्याचं रूपांतर काय करणार आहे बघा, 231 छेद 10 हे जर असेल तर मी काय करते बघा, ते उत्तर लिहिते 23.1. लक्षात आलं का. मी काय केलं, छेदामध्ये 10 आहे म्हणून दशांश अपूर्णांक दिला आणि ते उत्तर लिहिलं. म्हणजेच जो काही व्यास आहे ह्या व्यासची किंमत किती आली रे, 23.1. लक्षात आलं का. हा काय झाला आपला व्यास, काय झाला हा आपला व्यास. आता आपण इकडे काय करूया, त्रिज्या काढूया. काय करूया बघा, इथे काढूया त्रिज्या. आता त्रिज्या हा काय असतो रे, त्रिज्याच्या दुप्पट हा असतो व्यास. म्हणजेच त्रिज्या आर बरोबर काय येणार आहे, D/2. डी म्हणजेच काय आहे, व्यास. आता व्यास किती आला आहे रे, तर 23.1 भागिले काय येणार आहे 2. जर 2 मी काय केलं रे, 23.1ला भाग दिला तर काय येईल ते उत्तर बघा, बे एक्के बे, त्यानंतर बे एक्के बे. बघा 3तून 2 गेले, उरला 1. आता इथं दशांश चिन्ह आहे तर इथं काय येणार आहे बघा, तर इथे दशांश चिन्ह येणार आणि मी इथे 0 घेतला तर काय येणार आहे, 2×10. त्यासोबतच इथे 1 आहे, मग 1च्या पुढे पुन्हा 0 घेतला तर काय येणार आहे, 2×10. म्हणजे जी काही त्रिज्या आहे ती किती आली रे, ती आली 11.55 सेमी. काय आली, 11.55 सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच जो काही परीघ आहे तो परीघ किती आला आहे, तर परीघ आला आहे 23.1 सेमी. आणि जो काही त्रिज्या आहे ती किती आहे रे, 11.55 सेमी. बघा इथे व्यास आपल्याला लिहायचा होता, व्यास किती आहे 23.1 सेमी आणि व्यास आहे तो व्यास किती आहे बघा. आता थोडंसं परीक्षण करा, 11.55 सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता पुढील उदाहरण काय दिले बघा, एका वर्तुळाचा परीघ काय आहे, 176 सेमी आहे. तर त्याची त्रिज्या काढा. आपल्याला परीघ दिला आहे तर आपण त्रिज्या काढू शकतो. बघा काय आहेत परीघाचं सूत्र, तर परीघाचं सूत्र जर त्रिज्या दिली असेल तर आपण परीघ कसं लिहिणार आहे बघा, परीघ बरोबर 2πr. आता म्हणाल वरती परीघाचं सूत्र लिहिलं आहे πd. मी काय सांगितलं होतं धडा शिकवताना, जर तुम्हाला व्यास दिला असेल तर πd लिहा आणि जर त्रिज्या दिली असेल तर 2πr. 2πr का, 2r म्हणजेच काय, व्यास हा त्रिज्येच्या नेहमी दुप्पट असतो. म्हणून परीघाचं सूत्र काय आलं, त्रिज्या आपल्याला काढायची म्हणून 2πr. चला किंमत ठेवूया. बघा काय येणार आहे, परीघ किती आहे रे, 176 बरोबर 2 गुणिले पायची किंमत किती आहे रे, 22/7 गुणिले आर म्हणजेच काय, त्रिज्या. आपल्याला रेडियस काढायची. लक्षात आलं का. आता बघा हे काय होणार आहे, हा जो काही आर काढण्यासाठी हा जो काही गुणाकार आहे तो पहिल्यांदा आपण करून घेऊया. म्हणजेच काय येणार आहे बघा, 176 बरोबर 2 गुणिले 22 किती येणार आहे, 44/7 गुणिले आर. आर म्हणजेच काय, त्रिज्या. लक्षात आलं का. आता बघा ह्या आरची किंमत काढण्यासाठी हे जे काही गुणाकारामध्ये असणार आहे ते इकडे आल्यानंतर काय होतील रे बघा, 176 गुणिले इथे वरती जातील 7 आणि छेदामध्ये येतील 44 बरोबर आर. लक्षात आलं का. आता ह्याला कशाने भाग जाईल रे, तर बघा भाग लावूया 11ने. 11 चौक 44. लक्षात आलं का. 11 एक्के 11, 17मधून 11 गेले तर उरला किती रे, 6. म्हणजे 11 सक 66. लक्षात आलं का. आता बघा रे, आता इथे आलाय 4, इथे आलाय 16. मग ह्याला 4ने सुद्धा काय होतं रे, 16ला भाग जातो. म्हणजेच काय, 4 एक्के 4, 4 चौक 16. आता वरती काय राहिलं बघा रे, तर वरती राहिलं 4 गुणिले 7 बरोबर आर. लक्षात आलं का, 4 गुणिले 7 बरोबर आर. म्हणजेच जो काही आर आहे तो किती आला रे, आर बरोबर 7 चौक 28 सेमी. काय आला, 7 चौक 28 सेमी. म्हणजेच त्या वर्तुळाचा परीघ किती आहे रे, 176 सेमी. तर वर्तुळाची त्रिज्या
वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा पुढील प्रश्न काय आहे. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं आहे, एक जी काही वर्तुळाकार बाग आहे तिची त्रिज्या म्हणजे मधल्या बिंदूपासून जी काही त्रिज्या वर्तुळाच्या केंद्रापर्यंत असते ती किती आहे रे? 56 मीटर. तर ह्या बागेभोवती तारेचं आपल्याला काय करायचे? 4 वेळा कुंपण घालायचे. लक्षात आलं का? तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला हवं रे, की वर्तुळाचा जो काही परिघ आहे म्हणजे जी काही वर्तुळाची कडा आहे ते आपण पहिल्यांदा काढूया. आपल्याला काय दिली आहे? त्रिज्या दिली. तर चला मग परिघ काढूया. आता बघा वर्तुळाचा बागेचा परिघ काय येणार आहे बघा. परिघ बरोबर काय येईल सूत्र? तर ते सूत्र आहे 2 पाय आर. 2 पाय आर का? तर आपल्याला दिली आहे त्रिज्या. चला किंमत ठेवूया. काय आहे? 2 गुणिले पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले आर काय आहे रे? 56 मीटर. काय आहे? 56 मीटर. बघा कशाने भाग जाईल? तर 7ने काय होईल रे? 56ला भाग जाईल. काय येईल बघा? 7 × 7 7 × 8 56. काय आलं? 7 × 7 7 × 8 56. काय काय राहिलं बघा? तर ह्यामध्ये राहिलं 2 गुणिले 22. 2 गुणिले 22 गुणिले 8. लक्षात आलं का? आता मी काय केलं? 8 दुणे 16. काय केलं? 8 दुणे 16 आणि 16नं काय केलं? ह्या 22ला गुणलं. तर उत्तर काय येणार आहे बघा? 22 गुणिले 8 दुणे 16. तर बघा काय येणार आहे? 16 दुणे 32 2 हातचा आला 3. 16 दुणे 32 32 अधिक 3 352 सेमी. म्हणजेच जो काही वर्तुळाकार बागेचा परिघ आहे तो किती आहे रे? 352 सेमी. आता बघा आपल्याला काय सांगितले? 4 पदरी. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया? हे जे काही 352 हा काय झाला रे? एक परिघ. असे आपल्याला किती काढायचे रे? 4. म्हणजेच बघा इथे लिहून घेऊया. 4 पदरी कुंपणासाठी कुंपण घालण्यासाठी तारेची जी काही लांबी आहे तारेची लांबी बरोबर काय येईल ती? तर किती पदरी घालायची आपल्याला? 4. म्हणून 4 गुणिले आता आपल्याला काय दिलं आहे रे? परिघ. परिघ किती दिला आहे? 352. लक्षात आलं का? हे जे काही वर्तुळाकार बाग आहे त्याची जे काही 4 पदरी घालण्यासाठी मी काय केलं? गुणिले 4 बरोबर परिघ म्हणजेच काय? वर्तुळाची पूर्णतः कडा तिची एकूण लांबी म्हणजेच काय आहे रे? परिघ. लक्षात आलं का? चला ह्या 4नं काय करूया? 352ला गुणूया. 4 दुणे 8 4 पंचे 20 हातचा आला 2 4 त्रिक 12 12 अधिक 2 14. म्हणजे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी जी काही तारेची लांबी आहे ती किती आहे रे? 1408 मीटर. काय आहे? 1408 मीटर. ही काय झाली रे? तारेची लांबी. आता बघा आपल्याला काय सांगितलं आहे? 1 मीटर तारेची जी काही किंमत आहे ती किती आहे? 40 रुपये. तर आता बघा एकूण जी काही तारेची लांबी किती आहे रे? 1408 मीटर आणि 1 प्रति मीटर म्हणजेच 1 मीटर मागे किती आहे तारेची किंमत? 40 रुपये. तर आपल्याला काय करायचं आहे? खर्च काढायचा आहे. म्हणजेच आता बघा मी काय केलं? पुढे आपण काय करूया बघा? एकूण खर्च काढण्यासाठी एकूण खर्च बरोबर काय येईल? ही जी काही तारेची लांबी गुणिले काय येणार आहे? तारेची किंमत. काय असणार आहे? तारेची किंमत. बघा तारेची लांबी किती आहे? 1408 गुणिले प्रति मीटर म्हणजेच 1 मीटरला तारेची किंमत किती आहे रे? 40 रुपये. चला गुणाकार करूया. बघा 0नं या 4ही संख्येला गुणलं असतं उत्तर काय येणार आहे? 0. म्हणून मी इथे 0 लिहून ठेवते. आता फक्त 4ने गुणूया. म्हणजेच काय येणार आहे बघा? 4 8 चौक 32 2 किंवा 4 8 32. लक्षात आलं का? मग इथे हातचा आला 3. बघा 8 चौक 32 2 हातचा आला 3. 4 गुणिले 0 0. हा 3 आहे तसाच. लक्षात आलं का? 4 चौक 16 16शी 6 हातचा आला 1. 4 1 4 अधिक 1 बरोबर 5. म्हणजे जो काही एकूण खर्च येणार आहे तो किती येणार आहे रे? 56,320 रुपये. म्हणजेच जी काही बाग आहे काय आहे? जी काही बागेभोवती
4 पदरी कुंपण घालण्यासाठी तारेचा एकूण खर्च 56,320 रुपये एवढा येईल. लक्षात आलं का? त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पुढील गणित आहे हे गणित परीक्षेत नेहमी येतं, लक्षात ठेवा. आता बघा काय गणित आहे ते. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील. बघा आता काय दिलं आहे, हे जे काही बैलगाडीचं चाक आहे त्याचा पूर्णतः व्यास दिला आहे. किती दिला आहे? 1.4 मीटर. तर त्यांनी काय सांगितलं आहे, जी काही बैलगाडी आहे त्या बैलगाडीला किती अंतर पार करायचं आहे? 1.1 किलोमीटर. तर हे जे काही चाक आहे ह्या चाकाचे किती फेरे पूर्ण होतील हे आपल्याला काढायचं आहे. बघा आता जे काही व्यास आहे तो व्यास किती आहे रे? 1.4 मीटर. यावरून आपण काय करू शकतो रे? चाकाचा परिघ काढू शकतो. मग चला तर काढूया. बघा काय करूया, जो काही व्यास किती आहे रे? तर व्यास आहे 1.4 मीटर. यावरून मी काय काढू शकते रे? परिघ. आता बघा परिघ बरोबर काय, आता व्यास आहे तर सूत्र काय असणार आहे बघा? पाय डी. आता बघा पायची किंमत काय आहे? 22/7 गुणिले जो काही डायमीटर म्हणजे व्यास आहे तो किती आहे? 1.4. बघा इथलं दशांश चिन्ह जाण्यासाठी मी काय केलं? 22/7 गुणिले 14/10. दशांश चिन्ह घालवण्यासाठी मी काय केलं रे? छेदामध्ये 10 घेतले. आता काय होईल बघा, मी काय केलं? भाग लावला. काय येणार आहे? 7 × 7, 7 × 2 = 14. आता काय राहिलं बघा रे? तर इथे उत्तर आलं 44. बघा 22 मी काय केलं? 2ला गुणलं तर काय येणार आहे? 22 × 2 = 44 आणि छेदामध्ये किती राहिले रे? 10. म्हणजेच आता बघा 44 छेदामध्ये 10 आहेत. तर हे दशांशामध्ये काय येणार आहे? 4.4 मीटर. लक्षात आलं का? परिघ काय आला? 44/10. ह्याचं मी दशांशामध्ये रूपांतर केलं तर किती येणार आहे? 4.4 मीटर. लक्षात आलं का? म्हणजेच चाकाच्या एका फेऱ्यात पार होणारे जे काही अंतर आहे ते किती आहे? म्हणजेच हा चाकाचा परिघ किती आहे? 4.4 मीटर. लक्षात आलं का? आता पुढील आपल्याला काय करायचं आहे? चाकाचे किती फेरे होतात म्हणजे चाकाचे फेरे आपल्याला काढायचे. त्यासाठी मी काय करते बघा, चाकाचे फेरे काढण्यासाठी मी काय करते बघा, जे काही चाकाने जे काही कापलेलं अंतर आहे ते किती आहे रे? 1.1 किलोमीटर. आणि चाकाचा परिघ किती आहे? 4.4 मीटर. 1.1 किलोमीटर हे काय आहे? अंतर. हे काय आहे रे? अंतर भागिले काय येणार आहे? 4.4. हा काय आहे रे? चाकाचा परिघ. आता बघा रे, हे अंतर आपल्याला दिलेलं आहे. हे अंतर कशामध्ये आहे रे? दशांशामध्ये. तर मी काय म्हणलं? 1 किलोमीटर. काय आहे? 1 किलोमीटर बरोबर किती येतो रे? तर 1 किलोमीटर बरोबर येतं 1000 मीटर. काय येणार आहे? 1000 मीटर. तर मी हे काय केलं बघा, जे काही गणितामध्ये आपल्याला दिलेलं आहे काय दिलं आहे? 1.1 गुणिले मी काय करते? 1 किलोमीटर बरोबर काय करते रे? 1000 मीटर घेते. लक्षात आलं का? आणि खाली काय येणार आहे? 4.4 मीटर. आता काय होईल बघा रे, मी जर 1.1 भागिले काय येणार आहे? 4.4 ह्याला जर भाग दिला तर काय होणार आहे बघा? 11 × 11 आणि 11 × 4 = 44. इथंही दशांश चिन्ह, इथेही दशांश चिन्ह कॅन्सल. लक्षात आलं का? 11 × 11 11 × 4 = 44. आता बघा मी काय केलं? हा जो काही 4 आहे ह्या 4नं ह्या 1000ला भाग दिला. काय केलं? ह्या 4ने 1000ला भाग दिला तर काय येणार आहे? 4 × 1 = 4. 4 × 2 = 8. लक्षात आलं का? 10मधून 8 गेले, उरले 2. 4 × 5 = 20. इथं 2 आणि 0. 4 × 5 = 20 आणि 4 × 0 = 0. म्हणजेच इथे उत्तर काय आलं रे? 250. काय आलं? 250. म्हणजेच 1.1 एवढं किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे 250 250 फेरे होतील. लक्षात आलं का? काय होईल बघा, बैलगाडीच्या चाकाचे किती? 1.1 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी, अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे फेरे किती होतील रे? 250. चाकाचे
250 फेरे पूर्ण होतील. तर मित्रांनो, सराव संच 42 आता तुम्हाला सोपा वाटेल. जर हा व्हिडिओ तुमच्या डोक्यात फिट बसला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा.